नमस्कार मित्रांनो, मराठी अभिनेते सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांची मुलगी श्रेयाला सगळेजण ओळखतात. पण श्रेयाच्या जन्मापूर्वी त्यांनी एका मुलीला दत्तक घेतले होते. पण या मुलीने मोठं झाल्यावर पिळगावकर कुटुंबावर अनेक गंभीर आरोप केले होते. तर तिच्यामुळे श्रेयाला आज देखील एका गोष्टीचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. सचिन पिळगावकर यांनी त्यांच्या आत्मचरित्र याबाबत खुलासा केला आहे. श्रेयाच्या जन्मापूर्वी सुप्रिया आणि सचिन यांनी करिश्मा मखानी या मुलीला दत्तक घेतले होते. या मुलीचे वडील सचिन आणि हे दोघेजण मित्र होते. त्यांनी त्यांच्या आत्मचरित्र ह्याच मार्ग ऐकला यामध्ये या घटनेचा उल्लेख केला आहे. याविषयी त्यांनी एका मुलाखतीत देखील भाष्य केले आहे. करिश्मा ही अतिशय श्रीमंत घरातील मुलगी होती. ती लहान असताना तिची आई खूप आजारी व्हायची. त्यामुळे तिचे वडील हॉस्पिटलमध्येच तिला घेऊन असायचे. अशाच एका भेटीमध्ये सचिन सुप्रिया यांना करिश्मा म्हणजेच किट्टू विषयी समजले आणि त्यांनी तिला घरी आणण्याचा निर्णय घेतला. सुप्रिया यांनी मनापासून किट्टूचा सांभाळ केला. त्यावेळी ती 3-4 वर्षाची होती. सचिन आणि किट्टूच्या वडिलांनी एकत्र येऊन किट्टू फिल्म्स ही चित्रपट कंपनी संस्था खोलली होती. पण नंतर त्यांच्यात काही गैरसमज झाले आणि त्यांनी ही कंपनी बंद केली. पुढे किट्टूचे वडील घेऊन तिला लंडनला गेले होते. सचिन आणि सुप्रिया यांना तिला कायदेशीररित्या दत्तक घेतले नव्हते. सचिन यांनी तिचे उत्तम पालन पोषण केले. इतकंच नाही तर तिला चित्रपटामध्ये भूमिकाही दिल्या. मात्र करिश्माच्या वडिलांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता तिला परत घेऊन गेले. त्यामुळे पिळगावकर कुटुंबांना या गोष्टीचा मोठा धक्का बसला आहे. सचिन यांनी किडनॅपिंगचे आरोपही केले होते, पण हे आरोप त्या कुटुंबाने फेटाळले. त्यानंतर करिश्मा आणि तिच्या बाबांनी मिळून एकत्र पत्रकार परिषद घेतली. यात तिने सचिन आणि सुप्रिया यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. किट्टू आणि याच किट्टूमुळे काही जणांमध्ये श्रेया ही सचिन पिळगावकर यांची दत्तक मुलगी आहे असा गैरसमज निर्माण झाला आहे. त्यामुळे श्रेया ही त्यांची सख्खी मुलगी असल्याचे आजही अनेकांना सांगावे लागत आहे. तर मित्रांनो, सचिन पिळगावकर यांनी केलेल्या गोष्टीबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा. अशाच चालू घडामोडी पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तोपर्यंत धन्यवाद.